गोड अडथळा काय असतो माहिती आहे? व्हिडिओमध्ये दिसते ना ते. अभ्यास करत असताना अनेक गोष्टी आपल्याला कराव्या लागतात आणि त्यातलं एक म्हणजे या सावीला सांभाळणं. आणि ही आता जवळपास 1.5 वर्षाची झाली आणि आता हिला प्रत्येक गोष्ट समजायलाही लागली आहे आणि हिला सांभाळणं, अभ्यास करणं खूप कठीण झालं आहे. आणि गेल्या 2 दिवसांपासून तर दुपारची कशी झोपत होती तर तेही बंद झालं आहे. तर आपल्याला सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्याच लागतील. तर हॅलो ऑल, सगळ्यांचं स्वागत आहे आपलं ड्रीम MPSC स्टडी ब्लॉग या चॅनलवरती. आणि आता आजची टिप काय आहे, तर आपल्याला जी काही भाजी करायची असेल त्याचं जर आपण प्रिपरेशन आदल्या दिवशी केलं ना, तर दुसऱ्या दिवशी सकाळी होणारी घाई आणि आपला वेळ वाचतो. तर मी विसरले काल. आणि भेंडी ही अशी भाजी आहे ना, आधी धुवा, मग ते सुकवा किंवा पुसून घ्या आणि त्यानंतर ती कापा, मग त्यामध्ये थोडासा टाईम जातो. तर अरण्याला लवकर जायचं होतं, त्यासाठी मी 4-5 भेंड्यांची भाजी दिली होती करून. इथे भात बनवला होता. कुकर ममचा खराब झाला आहे, त्याच्यामुळे मला दोन्ही वेगळं वेगळं बनवावं लागलं. खराब म्हणजे यामध्ये शिट्टीच पकडत नाही आहे, तर तो रिपेअरला द्यायचं राहिलं आहे. आणि भाजीमध्ये थोडासा वेळ गेला माझा, म्हणजे डबल करावं लागलं. तर असं काहीतरी काम कधीतरी डबल होत असतं. तर तुम्हीसुद्धा आधी प्रिपेअर करा, म्हणजे थोडासा वेळ वाचेल. आणि मी दुपारी जवळपास 2-3 वाजता अभ्यासाला बसले, कारण सकाळी काही करणं झालंच नाही. आज मला लेट झालं सगळ्याच गोष्टीला. त्यामुळे मी व्हिडिओज ऐकले, ते कोणते ते मी तुम्हाला पुढे सांगेल आणि तुम्हालासुद्धा रेकमेंड करेल की तुम्हीसुद्धा ऐका. त्याचा फायदा आपल्याला असा होतो की आपल्याला जे काही कामं करत असतानाचा वेळ आहे तर तो देता येतो. सावी झोपलेली होती त्यावेळेत माझं जे स्वयंपाक चालू होतं त्यावेळेत मी ते ऐकले. आणि तेव्हा जर का अभ्यास केला असता तर कदाचित झाला असता, पण आपली स्वयंपाकाची वेळ आणि तिची झोपण्याची वेळ एकच येत आहे सध्या. तर असं काहीतरी आपल्याला ॲडजस्ट करता आलं. तर एकत्र घरात म्हटल्यावर आपल्याला बाकी घरच्यांच्या मनाप्रमाणे अभ्यास करावा लागतो. म्हणजे मनाप्रमाणे म्हणण्यापेक्षा आपले कामं त्या वेळेत झाले पाहिजे, जेणेकरून त्यांना जेवणाला वेळ होऊ नये. आपण कधीही अभ्यासाला बसू नाही शकत. आणि मग तसंच माझं काहीसं झालं आज. आणि अभ्यासाला खूप लेट झालं, म्हणजे जास्त प्रोडक्टिव्ह आजचा दिवस नव्हताच. तर मी रात्री शक्य झालं तर करेल, ती रात्री लवकर झोपते. तर हे आहे, आम्ही निवेदन दिलं आहे आमच्या तहसीलमध्ये इथे. तर तुम्ही रील पाहिली असेल, आपले शॉर्ट व्हिडिओ मी टाकला आहे. तर आपली एक्झाम जी ऑनलाईन होणार आहे पूर्वपरीक्षा, तर त्यासाठी आम्ही ते निवेदन दिलं होतं. तर ते मला आता हे सापडलं ते इथे. तर आता मी एक नवीन काय स्टार्ट केलं आहे, तर आपल्याला आता राज्यसेवा पूर्व आणि मुख्य याचा दोघांचाही अभ्यास करायचा आहे. आणि सध्याच्या काळामध्ये आपण पूर्वला थोडंसं साईडला ठेवून मुख्यचे काही सब्जेक्ट कंप्लीट करणार आहोत. आणि त्यामधलाच एक म्हणजे इथिक्स. इथिक्स या विषयाचा सिलेबस तुम्ही जर पाहिला असेल ना, तर तुम्हाला लक्षात येईल ते काही इतकंसं कठीण नाही आहे, परंतु आपल्याला त्यामध्ये आपले आत्तापासून तसा ॲप्रोच तयार होणं खूप गरजेचं आहे. आणि मग त्यासाठी माझ्याकडे ही एक नोट्स आहे, तर ती मी रोज 1 पेज लिहून काढणार आहे. तर सकाळी ते थोडंसं मी लिहिलं होतं आणि आता त्याच्यातलं कंप्लीट करत आहे. आणि यामध्ये आपल्याला जे काही ही जी नोट्स आहे ना, आय थिंक टेलिग्रामवर तुम्हालाही मिळेल. कुठलं टेलिग्राम चॅनल आहे ते त्या नोट्सवर आहे ते मी तुम्हाला सांगेल. जर मिळत असेल तर तुम्ही तिथून ती डाउनलोड करून प्रिंटआउट करू शकता किंवा सॉफ्ट कॉपीमध्येही वाचू शकता. आपलं जे काही एसे रायटिंग आहे आणि आपलं जे काही हे इथिक्स आहे, तर हे 2 सब्जेक्ट आपण आत्ता जर का कंप्लीट केले ना, तर आपला बराचसा ताण कमी होऊ शकतो. आणि आपल्याला त्याचाही ताण घ्यायचा नाही आहे, रोजचं थोडं थोडं करायचं आहे. त्याचसोबत आता मी हे नवीन रजिस्टर आणलं आहे करंटसाठी. तर करंटचे मी 2 व्हिडिओ रोज असं ठरवलेलं आहे. 2 व्हिडिओ कोणते, तर एक व्हिडिओ मी पाहत असते मराठीमधला आणि एक पाहते द हिंदूचं जे काही ॲनालिसिस होतं UPSCसाठी. तर ते 2 दिवसच मी लेक्चर ऐकते आणि 2 दिवसांमध्येच बऱ्याचशा गोष्टी माझ्या क्लिअर होत चालल्या. आपण जर का करंटच्या प्रवाहामध्ये असलो ना, आणि हे जे UPSC साईडचे जे काही लेक्चर्स आहेत ना, द हिंदूचं ॲनालिसिस वगैरे, तर त्याच्यामध्ये ते मेन्स ओरिएंटेड बऱ्याचशा गोष्टी सांगतात. तर त्या आपल्यासाठी कामी येतात. तर असे 2 व्हिडिओज तुम्ही नक्की ऐका. एक मराठीमधला एखादा तुम्ही ठरवा आणि एक आपला हिंदीमधला ठरवा. तर इथे मी इथिक्सचं जे राहिलेलं होतं ते कंप्लीट करून घेतलं. एकच पेज होतं. त्यानंतर मला वाचायचं होतं सिलेबस. एकदा मी सिलेबसलासुद्धा एकदा रीडिंग करायची असं ठरवलं होतं. तर त्याआधी हे जे मी लिहिलं आहे ते एकदा मी रीड करून घेतलं, जेणेकरून आपण जे काही लिहिलं ते इझीच आहे इथिक्सचं, पण जे काही लिहिलं आहे ते रीडिंग करायचं. तर आता रिव्हिजनसुद्धा आपल्याला करत राहायची आहे. आणि आता राहिला आपला पूर्वचा प्रश्न. तर बऱ्याच जणांना असा प्रश्न असतो की नेमका पूर्वचा अभ्यास करायचा, कंबाईनचा करायचा की राज्यसेवा करायचा. आता कंबाईन की राज्यसेवा हे तुम्हाला आधी ठरवावं लागेल. आणि मग ते ठरवल्यानंतर त्यामधलं कुठला अभ्यास आत्ता करायचा, तर ते मी तुम्हाला सांगू शकते. ते म्हणजे राज्यसेवेच्या पूर्वचा अभ्यास आपल्याला थोडंसं साईडला ठेवायचा आणि मुख्यकडे आपल्याला जायचं आहे. रोजची ॲन्सर रायटिंग आपल्याला करायची आहे. तुम्ही प्रवीण चव्हाण सर नाव ऐकलं असेल, तर त्यांनी तर असं सांगितलं आहे की आपल्याला एका विषयाचे 200-300 प्रश्न आपल्या हाताखालून लिहून झाले पाहिजेत. लिहून म्हटलं आहे त्यांनी.
त्यामुळे आपल्याला तितकंसं ते रायटिंगची प्रॅक्टिससुद्धा होईल आणि आपले तितके खरंच रायटिंग झाली तरच तो कॉन्फिडन्स येईल. आणि मग आपल्याला जेव्हा आता अभ्यास करायचा आहे तर आपल्याकडे अनेक गोष्टी आहेत करण्यासारख्या. ते म्हणजे मुलांना सांभाळणं असतं, घरकाम करणं असतं आणि यामध्ये आपण इतर ॲस्पिरंटसारखा टाईम नाही देऊ शकत. आपल्याला आपले 7 ते 8 तास दिवसाचे देणे गरजेचे आहे, परंतु तितके आपण नाही देऊ शकत. त्यामुळे मग जसं होईल तसं आपल्याला ॲडजस्ट करावं लागणार आहे. आणि इथे कधी मुलांचे टाईम शेड्यूल बदलतात, कधी झोपेच्या वेळा बदलतात, खाण्यापिण्याचं काही असतं, कधी त्यांचा आजारपण असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मॅनेज कराव्याच लागतील जर आपण इथे उतरलो आहे तर. आणि आजचा डे माझा अजिबात प्रोडक्टिव्ह मला तरी नाही वाटला. तर रात्रीचा जो काही होईल तर मी ते तुमच्यासोबत उद्याच्या ब्लॉगमध्ये तर शेअर करेलच. तसं आमच्या आई तिला सांभाळतात, परंतु आई दुपारी झोपल्या आणि मग त्यानंतर मात्र ती काय झोपलीच नाही, कारण ती पण दुपारी झोपते. तर त्यांना वाटलं ती झोपेल, पण ती काय झोपलीच नाही. तर असं होतं कधी कधी की आपल्याला आपला जो वेळ ठरवलेला आहे त्या गोष्टीला पर्टिक्युलरली देता येत नाही आणि मग आपल्याला तिथे थांबावं लागतं. तर तिला मी पेन दे असं थोडंसं ट्राय केलं, पण ती काही शांत राहतच नव्हती आज. त्यामुळे माझा काही पाहिजे तसा अभ्यास झालाच नाही. तर असो, कधीतरी असं होतंच. आणि आता हे जे डायरी आहे तर यामध्ये मी टार्गेट जे आहे ते टिक करून ठेवते. म्हणजे रोजचं आपलं ते झालं की नाही हे आपल्याला जेव्हा रिटर्नमध्ये दिसतं ना आणि ते झालेल्या याच्यावर आपण जेव्हा टिक करतो ना, तेव्हा त्याचा जो काही कॉन्फिडन्स असतो तो खूप मोठा असतो. आणि हे तुम्ही स्वतः अनुभव घ्या. आपण ज्या गोष्टी अशा सहज लक्षात ठेवतो बा असं आपण म्हणतो, तर त्या तितक्या इफेक्टिव्ह होत नाहीत. तर अशा प्रकारे जर आपण लिहून ठेवलं आणि मग आपलं झालेलं त्याच्यावर टिक केलं. तर आता हे करंटचा मराठी व्हिडिओ ह्या तर मी सकाळीच ऐकला. त्यानंतर द हिंदूचा मी पोळा बनवताना ऐकला आणि त्यानंतर इथिक्सचं पेज आत्ता वाचलं, सिलेबस एकदा रीड करून घेतला. इकॉनॉमिक्सचं सेकंड चॅप्टर मला करायचं आहे आणि जिओग्राफी जे आपलं मराठीतलं पुस्तक आहे ना त्याची रिव्हिजन करायची आहे. तसं हेही रिव्हिजनच आहे इकॉनॉमिक्सचं. तर रिव्हिजन आपल्याला करायची आहे आणि रिव्हिजन हेच खूप महत्त्वाचे आहे आपल्या एक्झाममध्ये. आपल्याला इथे लिहायचंसुद्धा आहे, त्यामुळे सगळ्या गोष्टी आपल्याला रिकॉल झाल्या पाहिजेत. त्यामुळे तुम्हीसुद्धा असं तुमचं एक तर तुम्ही टार्गेट ठरवा, ते आधी सकाळी ठरवा, अभ्यासाला बसायच्या आधी ठरवा किंवा उद्याच्या आज रात्री ठरवा, जेणेकरून उठल्यावर मग आपला गोंधळ होणार नाही. सकाळच्या वेळेत तुम्ही ठरवू शकता अभ्यासाला बसण्याआधी, जेणेकरून दिवसभरात आपल्याला काय प्लॅन करायचं आहे ते फिक्स झालेलं असेल. आणि मग इतकंच फक्त माझं झालं करून आणि त्यानंतरही आमची मॅडम काय आज झोपायला तयार नव्हते, त्यामुळे खूप टाईमपास झाला. तर आता आपलं असं होणारच आहे. आपल्याला एकतर घरी राहून आपण अभ्यास करतो, त्यामुळे आपल्याला पहिल्यांदाच असं वाटतं की इतर लोकांपेक्षा आपण खूप मागे पडतो आहे आणि आपलं जे काय व्हायचं आहे तितका अभ्यास होत नाही आहे, परंतु तिथे काही ऑप्शन नाही आहे. मग यासाठीच हे जे काही व्हिडिओज असतील म्हणा किंवा टेलिग्राम चॅनल आहे ज्यावरती काही डिस्कशन होतात किंवा काही टिप्स आपल्याला मिळतात, तर त्या आपल्यासाठी उपयोगी ठरतात. काही यूट्यूब चॅनलचे व्हिडिओज पाहून आपण टिप्स लिहून काढू शकतो, म्हणजे जाणून घेऊ शकतो, जेणेकरून आपल्या अभ्यासामध्ये आपण कुठपर्यंत आहोत हे लक्षात येईल आणि आपल्याला थोडंसं तिथे या इतर विद्यार्थ्यांच्या सोबत राहता येईल. आपण कुठल्याही एज ग्रुपमधले असो किंवा कुठेही अभ्यास करत असू, आपल्यालाही त्याच सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहे जे एक ॲस्पिरंट करतो. त्यामुळे मग आपल्याला आपला पूर्ण वेळ तसा मॅनेज करावा लागणार आहे. आणि टाईम मॅनेज करणं ही रोजची प्रोसेस असते. असं नाही आहे तुम्ही आज ठरवलं आणि पुढची लाईफ आपली तशीच होईल. त्यामुळे रोज काही ना काही नवीन चॅलेंजेस असणार आहेत, सो ते तुम्हाला फेस करावे लागतील. आणि आमचं हे गोड चॅलेंज तर रोज सोबत असतेच. त्यामुळे अरण्य तरी शाळेत जातो दिवसभर, त्याचं टेन्शन नसतं, परंतु हिचं मात्र आहे, हिचं काही ना काही सुरूच असतं. आणि आता पाय फुटलेत त्याच्यामुळे इकडे तिकडे धावणं सुरू असतं, पडणं सुरू असतं, खूपदा डोक्यावर पडते आणि त्यामुळे मग आपल्याला सतत लक्षही द्यावं लागतं. तसं एकत्र कुटुंबात आपण असलो की तो फायदाही होतो की प्रत्येकजण असतं, त्याच्यामुळे आपल्यावरच पूर्ण ताण नसतो, तर सगळेच जण त्याच्याकडे लक्ष देतात. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी इझीही होतात. पण कधी कधी मग ते असतंच, आईच्याच अंगावर येतात सगळ्या गोष्टी, तर ते आपल्याला तर करावंच लागणार आहे. आणि मी ट्राय केलं तिला टॅबवरती एक व्हिडिओ लावून देऊन रिव्हिजन करायचं आहे, पुस्तक वाचायचा, पण तिला ते आपल्या हातात असलं ती गोष्ट तिला पाहिजे असते. आणि मग या नादात माझं ते पुस्तक म्हटलं फाटून जाईल, त्यामुळे मी राहू दिलं, वाचणं माझं झालंच नाही आज. तर असा आजचा काहीसा दिवस गेला. आणि आता रात्री पाहूया कशा प्रकारे करता येईल. तर हे 4 चॅप्टर तर मी आज कोणत्याही कंडिशनमध्ये कंप्लीट करणारच आहे. ठरवावं लागेल, त्याशिवाय काही होणार नाही. आणि त्यासाठी मग जे काय करता येईल ते आपल्याला करावंच लागेल, यांच्यासोबतच आपल्याला अभ्यास करावा लागेल. सो तुमच्याही सोबत असं काही ना काही होत असेल तर ते मॅनेज करा, त्याचा स्ट्रेस घेऊ नका, त्यामुळे फ्रस्ट्रेट होऊ नका, त्यामुळे मुलांवर चिडचिड करू नका.
काही ऑप्शन नसतो आपल्याकडे. आपल्याला सगळ्या गोष्टी हव्या तशाच आपल्या मनाप्रमाणे घडणार नाहीतच, परंतु आपल्याला त्यामध्ये सुद्धा करावं लागेल आणि हेच आपलं पुढचं चॅलेंज असतं. तर इथं पहा, या बॉक्समध्ये कपडे टाकणं काढणं आणि असं काय काय चालू असतं. कामं वाढतात कधी कधी काय, परंतु यासोबतच आपल्याला करायचं आहे आणि आपल्यामध्ये ती ताकद आहे असं इमॅजिन करत राहायचं आणि पुढे चालत राहायचं. सो आजचा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुमच्या काही कमेंट आहेत त्याचे मी उत्तरं पुढच्या व्हिडिओमध्ये देईन की कंबाईन आणि राज्यसेवेचा सोबत अभ्यास कसा करायचा, तर त्याचं उद्याच्या व्हिडिओमध्ये मी नक्की उत्तर देईल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.